सलामीवर मैदानात स्ट्राईकला असेल तो कुणाल, नॉन स्ट्राईकला असेल तो सनील. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे पहिला षटक घेऊन आलाय तो गोलंदाज समीर. समीरचा पहिला चेंडू मारा करेल तो कुणाल. एक नावातलं एक नामकीत असा फलंदाज कुणाल. पाहूया कुणाल काय करतो, किती धावा आपल्या संघासाठी जमवतोय. समीरचा पहिला चेंडू कुणालसाठी. इथे मात्र कुणाल हात तुटून पडतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण एक आसमान दाखवतोय ते कुणाल याला. पहिला चेंडू षटकार. डीजे थँक्यू डीजे. मंडळाचे व्हॉलेंटियर्स बॉर्डर लाईनच्या बाहेर उभं राहायचं आहे. पहिला चेंडू आपण पाहिला तर पहिल्या चेंडूवरती षटकार देखील कुणालच्या बॅट मधून पाहिला. पहिला चेंडू समीरचा थोडासा खराब चेंडू म्हणता येईल आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा समीरचा मारा करेल तो कुणाल. सज्ज स्ट्राईकला तो कुणाल, लॉन्ग स्ट्राईकला तो सनील. एक नावातले एक फलंदाज कुणाल आणि समीर. सनील पुढील चेंडू समीर याचा मारा करेल तो कुणाल. इथे मात्र निर्धाव चेंडू होता परंतु थोडंच एक्सट्रीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला आणि चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. ह्या 4 धाव्याने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते 10. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 10. थोडस घशाळ असं क्षेत्ररक्षण एसटी रक्षकाकडून पाहायला भेटलं. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. समीर मारा करतो समीर. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय. चेंडू हवेत आहे. इथे मात्र काय घडलंय पंच आता निर्णय देखील करायचा आहे. षटकार. 6 धावा असतील. या 6 धावेने मात्र धावसंख्येत बदल होणार आहे. कुणालच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. 6 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली 16. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला भेटते ती कुणालकडून. जोपर्यंत कुणाल आणि सनील जोपर्यंत मैदानात तोपर्यंत काही घडू शकतं. एक नावाजलेला फलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे मात्र कमबॅक म्हणता येईल. इथे विकेटची रनआउटची संधी. इथे मात्र धावचीत होतोय तो सनील. एक मोठा धक्का सनीलच्या स्वरूपात. डीजे हा सामना संपल्याच्या नंतर त्वरित होणारा सामना बलदेवाडी विरुद्ध नांदगाव देवळेवाडी ह्या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी पॅव्हलिंग मध्ये संपर्क साधायचा आहे.
पुन्हा एकदा गोलंदाज समीर तयार, मारा करेल तो कुणाल, एक नावल दिला फलंदाज कुणाल. समीरचा पुढील चेंडू कुणालसाठी, इथे मात्र तुटून पडतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी. डीजे दरम्यान एक ओव्हरचा खेळ संपलाय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20, एक गडी बाद, धावसंख्या 20. आता मात्र स्ट्राईकला असेल तो श्याम, वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज जयेश. जयेश पाहूया किती धावा रोखून धरण्यात जयेशला देखील यश भेटतं. पाहूया आपल्या संघासाठी. पहिला चेंडू जयेशाचा, मारा करेल तो श्याम. जयेशचा पहिला चेंडू, मारा करेल तो श्याम. इथे मात्र पहिला चेंडू खराब चेंडू, एक आव्हान धावेत भर पडते. धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या 21. मराठीमध्ये म्हटलं तर 21, इंग्लिश मध्ये म्हटलं तर 21. ह्या पुढील होणारा सामना बालदेवाडी विरुद्ध दिवाळेवाडी या दोन्ही संघाच्या एक ट्रॅव्हलिंग मध्ये संपर्क साधायचा आहे नाणेफेकीसाठी. लगेच ह्या पुढील होणारा सामना दिवाळेवाडी विरुद्ध बाळदेवाडी ह्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी ट्रॅव्हलिंग मध्ये संपर्क साधायचा आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पुढील चेंडू गोलंदाजाचा, मारा करेल तो फलंदाज श्याम. जयेशचा पुढील चेंडू, इथे मात्र कमबॅक पाहायला भेटतंय जयेश कडून. चेंडू निर्धाव असेल, धावसंख्या स्थिर असेल. पहिला चेंडू व्हाईट चेंडू होता, परंतु दुसरा चेंडू निर्धाव चेंडू, सुंदर कमबॅक देखील म्हणता येईल जयेश कडून. श्यामेला न समजलेला चेंडू, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा जयेश तयार गोलंदाजी. इथे मात्र चेंडू हवेत आहे. पाहूया काय घडणार ह्या चेंडूवरती. एक धाव सहज पूर्ण केले आणि इथे मात्र एका धावेवरती रोखून धरले. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पुढे सरकली आहे, धावसंख्या पोहोचते 22. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 22. इथे मात्र जयेशला मात्र थोडस कान मंत्र देण्यात येते. पाहूया ह्या कान मंत्राचा कितपत जयेश मात्र उपयोग करतो. जयेशचा पुढील चेंडू आता मात्र स्ट्राईकला असेल तो कुणाल, एक नावाजलेला एक षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जाणार आहे कुणाल. जोपर्यंत मैदानात तोपर्यंत काही घडू शकतं. पाहूया पुढील चेंडू जयेशचा, सुंदरसा कटवलेला चेंडू कॅपच्या दिशेने. पाहूया चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते ती कुणाल कडून. ह्या 4 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पुढे सरकली. डीजे फलंदाजी पाहायला भेटते. थोडीशी खराब अशी गोलंदाजी म्हणता येईल जयेशाची. पुढील चेंडू जयेशाचा, मारा करेल तो पुन्हा एकदा कुणाल सज्ज. पाहूया काय घडणार ह्या चेंडूवरती. जयेशचा पुढील चेंडू कुणालसाठी. सुंदर असा हेलिकॉप्टर शॉट देखील पाहायला भेटतोय. एक धाव सहज पूर्ण केले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र रनआउटची संधी आणि इथे मात्र धाव पोलची होतोय हा खेळाडू, तो म्हणजे श्याम. श्याम को वापिस आना पडेगा पॅवेलिंग के तरफ. एक मोठा धक्का श्यामच्या स्वरूपात, दुसरा धक्का म्हणता येईल. डीजे
पाऊस पडला तोच कुणाल षटकार चौकार ज्याच्या बॅट मधून पाहायला भेटलो तो कुणाल इथे मात्र सुंदर असा काढला चेंडू चेंडू जातोय मला वाटतं सुंदर क्षेत्ररक्षक हाताखाली एक धाव सहज पूर्ण केले दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न 2 धाव मात्र सहज पूर्ण केलेत आणि इथे मात्र 2 धावेवरती मला वाटतं रोखून धरले 2 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या पुढे सरकले धावसंख्या 29 दरम्यान 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 2 गडी बाद धावसंख्या 29 एक बॉलची पॅनल्टी असल्यामुळे ओव्हर झालेली आहे ओव्हर पंच मात्र डिक्लेअर करतायत दरम्यान वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे शेवटचा षटक घेऊन आला तो गोलंदाज मनेशचा पहिला चेंडू मारा करेल तो शुभम मनेशचा पहिला चेंडू शुभम साठी इथे मात्र न समजलेला चेंडू एक चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आत्मसमर्पण म्हणता येईल इथे धाव पाहिजे होतो तो शुभम एक मोठा धक्का शुभमच्या स्वरूपात तिसरा धक्का डीजे म्हणजे कुणाल मनेशचा पुढील चेंडू मारा खेळतो पुन्हा एकदा कुणाल सज्ज आहे तो कुणाल जोपर्यंत मैदान तोपर्यंत काही घडू शकतो चेंडू मात्र फिरून मारलाय पाहूया चेंडूचा वेग इथे मात्र सुंदर क्षेत्र इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे चेंडूचा वेगच तसा भन्नाट होता चेंडू डायरेक्ट जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी 4 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय डीजे पाहायला भेटतोय एक सुंदर असं कमबॅक देखील पाहायला भेटतोय तिंबे मनेश कडून पुन्हा एकदा मनेश सज्ज गोलंदाजीसाठी मारा करेल पुन्हा एकदा कुणाल इथे मात्र डायरेक्ट चेंडू आहे सीमारेषा पलीकडे चेंडू हा जातो का नक्कीच जाणार ताकद आहे ह्या कुणालची आणि कुणालने मात्र पुन्हा एकदा आसमान दाखवलंय ते मनेशाला हा जातो षटकार डीजे मैं निकला ओ गड्डी पुढील चेंडू मनेशाचा मारा करेल तो पुन्हा एकदा कुणाल इथे मात्र सरळ मारवलाय चेंडू जातोय पाहूया बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय 4 धावेसाठी ह्या 4 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या पोहोचते 46 दरम्यान 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 46 आणि विजयासाठी 18 चेंडू आणि 47 धावांचं आव्हान असणार आहे डीजे
बळदेववाडी ह्या संघाचे आपण सालीवर मैदान ठेवायचे. हा सामना संपल्याच्या नंतर लगेच आपण सालीवर पाठवायचे. मैदानात पाठवायचे. तसेच विघ्नहर्ता क्रिकेट संघ खळेवाडीने आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं आहे. पंच सामना त्वरित सुरू करून घ्यायचा आहे. अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहे. याचं देखील भान देखील ठेवणं तितकंच गरजेचं असणार आहे. याच्यानंतर हाय आता ही खेळते. नंतर ही खेळेल. ही खेळते आता ही खेळते. हां ही खेळते. आता ही होईल नंतर. हां तसेच सलामीवर मैदानात स्ट्राईकला असेल तो अभि, नॉन स्ट्राईकला असेल तो अक्षय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे पहिला षटक घेऊन येतो तो गोलंदाज कुणाल. पाहूया कुणाल ज्याने फलंदाजी मध्ये आपला दम दाखवला होता तोच कुणाल आता गोलंदाजी मध्ये काय पराक्रम करतो ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. कुणालचा पहिला चेंडू मारा करेल तो अभि, नॉन स्ट्राईकला तो अक्षय. कुणालचा पहिला चेंडू अभिसाठी. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू कुणाल याचा मारा करेल तो अक्षय. पहिला चेंडू कुणाल ह्याचा अक्षयसाठी. ह्या चेंडूवरती काय घडणार, काय बिघडणार, येणारी वेळ ठरवणार. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सुंदर असा मारलेला हा चेंडू. एक धाव सहज पूर्ण केले. एक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा देखील सहज पूर्ण केल्यात आणि 2 धावेने मात्र आपल्या संघाचं तसंच वैयक्तिक खातं देखील ओपन होतंय. पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल तो अक्षय, लॉंग स्ट्राईकला असेल तो अभि. पुढील चेंडू कुणाल याचा मारा करेल तो अक्षय. इथे मात्र गोलंदाज कुणाल तयार. इथे मात्र अक्षय. इथे मात्र चेंडू अक्षयला मात्र. इथे मात्र अक्षय मात्र कुणालला मात्र आसमान दाखवतोय. ह्याच्या अगोदर आपण पाहिलं होतं की कुणालने आसमान दाखवताना पाहिलं होतं. इथे मात्र कुणालला मात्र आसमान दाखवतोय तो म्हणजे अक्षय. सुंदर फलंदाजी पाहायला भेटते अक्षय कडून. डीजे तसे जसं उत्तर दिलंय एक षटकार ठोकलाय तो म्हणजे अक्षय याने.
तू शेर तर मी सव्वा शेर असणार आहे हे देखील इथे दाखवून देत आहेत. पुन्हा एकदा तयार आहे तो कुणाल अक्षयसाठी. अक्षय काय करतो इथे मात्र निर्धाव चेंडू, इथे मात्र कमबॅक म्हणता येईल अक्षयचं, सॉरी कुणाल्याचं. सुंदर अशी गोलंदाजी कुणाल्याची, इथे मात्र धाव संख्या असणार आहे स्थिर. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो कुणाल. अक्षयाला न समजलेला चेंडू, चेंडू निर्धाव, धाव संख्या स्थिर. पुन्हा एकदा पुढील चेंडू कुणाल्याचा मारा करेल तो अक्षय. ह्या चेंडूवरती काय करणार, डायरेक्ट चेंडू आहे, चेंडू जातोय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावेसाठी. हा देखील मोठा शॉट. डीजे आवाज. थँक्यू डीजे. कमिटीच्या व्हॉलेंटियर्स विनंती करतो की चेंडू शोधण्यासाठी लगेच मदत करायची आहे. आपण सीमारेषा पलीकडे थांबायचं आहे. सुंदर असे तसे उत्तर देखील आपल्याला देताना पाहायला दिसलंय. तो म्हणजे अक्षय सुंदर अशी फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. एक पहिल्या चेंडूवरती 2 धाव पाहायला भेटला, त्याच्यानंतर एक षटकार देखील पाहायला भेटला. नंतर मात्र कमबॅक होतं कुणालचं, डॉट चेंडू. नंतर मात्र पुन्हा एकदा गरम दिसलेला झालेला पाहायला भेटलं तो म्हणजे अक्षय. पुन्हा एकदा षटकार दाखवला. आता मात्र 5वा चेंडू. ह्या चेंडूवरती काय घडणार, काय बिघडणार, ही मात्र येणारी वेळ मात्र ठरवणार. कोण पडणार कोणावरती भारी, ही क्रिकेटची दुनियाच न्यारी. पुढील चेंडू कुणाल याचा मारा करेल तो अक्षय. इथे मात्र सुंदर असा कटवला चेंडू, एक सेन्सिबल क्रिकेट. इथे मात्र डायरेक्ट हिट. पंचांचं बोट मात्र हवेत. एक मोठा धक्का, मोठा मासा मात्र एक नवीन फलंदाज मैदानात अक्षय याची जागा भरून घेण्यासाठी येतोय. सुंदर असं कमबॅक देखील पाहायला भेटलं. मिनिल हा एक नवीन फलंदाज मैदानात येतोय अक्षय याची जागा भरून घेण्यासाठी. आणि धाव संख्या 14. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना पुढील चेंडू कुणाल याचा मारा करेल तो. इथे मात्र सुंदर असा काटवला चेंडू. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. पंच 4 धावांसाठी 4 धावा घोषित करतात. ह्या 4 धावेने मात्र धाव संख्या पुढे सरकले, धाव संख्या पोहोचते. सॉरी पंच हा षटकार एक सेन्सिबल क्रिकेट, सॉरी एक हा षटकार देखील पाहायला भेटतोय. डीजे आवाज. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज शुभम. त्याला मारा करेल तो अभि. शुभमचा पहिला चेंडू अभिसाठी. पाहूया अभि काय करतोय, आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय. इथे मात्र पंच खराब चेंडू घोषित करतात. एक आव्हान ते धाव भर पडते. धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या 21.
थोडीशी खराब अशी गोलंदाजी म्हणता येईल शुभम याची. पुढील चेंडू शुभम याचा, इथे मात्र निर्धाव चेंडू, स्क्वेअर चेंडू. इथे मात्र कमबॅक देखील पाहायला भेटतंय. एक पहिला चेंडू खराब चेंडू, पुन्हा नंतर पाहायला कमबॅक भेटतंय. एक डॉट चेंडू देखील पाहायला भेटला. आता मात्र पुढील चेंडू शुभम याचा, मारा करेल तो अभि. पाहूया अभि काय करतो. इथे मात्र सुंदर असा कडवला चेंडू, एक धाव सहज पूर्ण गेले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू जातोय. गच्चा क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटलं आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. 4 धावेने मात्र धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचली आहे 25. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 25. सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते ती अभिकडून. थोडस गशा क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटलं. 1-1, 2-2 धावा ह्या खूप महत्वाच्या असणार आहेत. पुढील चेंडू मिनिल, सुंदर असा कटवला चेंडू, एक धाव सहज पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा देखील सहज पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते 27. सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते ती मिनिल कडून. पुन्हा एकदा गोलंदाज शुभम तयार. इथे मात्र पंच खराब चेंडू घोषित करतायत. आव्हान ते धावेत भर पडते. थोडीशी खराब अशी गोलंदाजी शुभम कडून. आव्हान ते धावेत भर, धावसंख्या पोहोचली आहे 28. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 28. पुढील चेंडू शुभम याचा, मारा करेल तो मिनिल. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी मिनिल. इथे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. त्यामध्ये शुभम याने दगावचा रस्ता मात्र दाखवलाय. तो शुभम याने मिनिलला एक मोठा धक्का, मिनिलच्या स्वरूपात डीजे आवाज. तसंच नवीन फलंदाज मैदानात महेश. शुभम याचा पुढील चेंडू, मारा करेल तो महेश. एक लेफ्ट हँड बॅट्समन मैदानात पाहायला भेटतो महेश. पाहूया महेश काय करतो, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेतो का पाहूया महेश. शुभमचा पुढील चेंडू, मारा करेल तो महेश. एक लेफ्ट हँड बॅट्समन महेश. पाहूया काय करतो, आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय, विजयाच्या दिशेने नेतो का हा महेश. महेश साठी क्षेत्ररक्षण मात्र फिरवलंय, थोडस वेगळं लावलंय. पाहूया पुढील चेंडू शुभम याचा महेश साठी. पाहूया महेश काय करतो ह्या चेंडूवरती. इथे मात्र चेंडू हवेत आहे, समोरच्या दिशेने मात्र चेंडू मारलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 7 धावेसाठी. आवाज डीजे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, फलंदाज महेश. सुंदर असा कडवला चेंडू, एक धाव सहज पूर्ण केली आणि 2 धावा सहज पूर्ण केल्यात आणि पंच आता त्या धावा कळवायच्या आहेत. 4 धावा, हा देखील चौकार पाहायला भेटलाय. 4 धावेने मात्र धावसंख्येत बदल होते, धावसंख्या झपाट्याने वेग घेते, धावसंख्या पोहोचते 38.
सामना त्वरित सुरू करून घ्यायचा. पंच धावसंख्या 38. मराठीमध्ये म्हटलं तर 38 आणि इंग्लिश मध्ये म्हटलं तर 38. आणि आता मात्र स्ट्राईकला असणार आहे. बॉलर चेंज कसा होईल? बॉलिंग संपली कुठे? धावसंख्या 38. 5 बॉल. पंच दरम्यान 2 षटकांचा खेळ संपतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे दरम्यान शेवटचा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज श्याम. इथे मात्र श्यामचा पहिला चेंडू मारा करेल तो अभि. इथे मात्र खराब चेंडू जातोय. व्हाईट प्लस 4 अशा टोटल 5 धावा. 5 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या 42. 43. मी तुमचं लक्ष आहे का हे देखील पाहत होतो. धावसंख्या 43. इथे मात्र झेल बाद होतोय तो हा फलंदाज अभि. अभी को अभी जाना पड़ेगा. अभी एक मोठा अभी इथे बाद होतोय. एक मोठा धक्का अभिच्या स्वरूपात. त्याची जागा भरून घेण्यासाठी येतो एक नवीन फलंदाज मैदानात अजूनही जिंकण्यासाठी. आणि मला वाटतं 4 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज असणार आहे. धावसंख्या झाली आहे 43. धावसंख्या 43. 5 चेंडू. धावसंख्या 43. 5 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज असणार आहे. पाहूया ह्या सामन्यामध्ये कोण जिंकणार. पंच सामना त्वरित सुरू करून घ्यायचा आहे. अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. ह्याची देखील नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू गोलंदाज श्याम याचा पुढील चेंडू. इथे मात्र सुंदरसा काढलेला चेंडू. 1 धाव सहज पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा घेण्यात यश भेटते. 2 धावेने धावसंख्येत बदलतो. धावसंख्या पोहोचते 45. आता मात्र जिंकण्यासाठी 1 धावेची गरज असणार आहे. हा सामना संपल्याच्या नंतर दिवाळीवाडी ह्या संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. हा सामना संपल्याच्या नंतर आपला सामना त्वरित सुरू करून घ्यायचा आहे. संघ लगेच आपला मैदानाच्या दिशेने उतरवायचा आहे. इथे मात्र विजयी तसेच पराभूत संघाचे हार्दिक अभिनंदन. या पुढील होणारा सामना दिवाळीवाडी विरुद्ध बळदेवाडी ह्या दोन्ही संघाची एक विनंती असेल की आपले सलामीवर मैदानात पाठवायचे. तसेच आपलं क्षेत्ररक्षण दिवाळीवाडी ह्या संघाने आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे त्वरित. अजून आपल्याला खूप सामने